अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सिद्धारूढाय नमः. जो वेदांताच्या ज्ञानात स्वतःचे चित्त एकरूप करतो, जो स्वरूपात निवांतपणे लीन होतो, असा तो श्रीसिद्धयोगी दीन आणि ज्ञानप्राप्तीची इच्छा असणाऱ्या भक्तांना तारण्याकरिता तीर्थाटन करतो. जो सर्व प्राणिमात्रांचा जीव म्हणवला जातो, ज्या चेतनेने हे अखिल ब्रह्मांड व्यापलेले आहे, ज्यास समस्त इंद्रिये जाणू शकत नाहीत पण ज्याच्यामुळे इंद्रियांना ज्ञान होते, जो सदैव अंतःकरणाचा साक्षीभूत असतो, जो सर्व वृत्तींचा पूर्णपणे त्याग करून समाधीमध्ये स्वप्रकाशित होतो, ज्यास स्वरूप असे म्हणतात, तोच जागृतावस्थेत जगाच्या रूपाने भासमान होतो आणि स्वतः अद्वैत व ज्ञानरूप असूनही दृश्यप्रपंच पसाऱ्याचा खेळ खेळतो. असा हा सद्गुरू, जो केवळ ब्रह्मरूप आहे, तो समक्ष मुमुक्षूंना उद्धरण्याकरिता पृथ्वीवर अवतार धारण करतो. मागल्या अध्यायात आपण ऐकलेत की सद्गुरूंनी अधिकार पाहून सिद्धास सिद्धारूढ हे नामकरण केले. त्यापुढील कथा ऐकावी. गजदंड गुरु महाराज सिद्धास म्हणाले, सिद्धा, आता तुला पूर्णपणे ज्ञानप्राप्ती झाली आहे. या ज्ञानाचे सार्थक होण्याकरिता आता तू इतर मुमुक्षूंना बोधामृत प्राशन करवावे. या कार्याकरिता तू तीर्थाटनाला जाण्याचे कर. वाटेत भेटलेल्या साधू सज्जनांशी आत्मानात्म चर्चा करून वेदांताचे ज्ञान अंगी मुरव. हे सद्गुरूंचे वचन ऐकून सिद्ध म्हणाला, सद्गुरु महाराज, आपली आज्ञा मला शिरोधार्य आहे. त्यावर सद्गुरूंची आज्ञा घेऊन तो तीर्थाटनाला निघाला. त्यावर सिद्धनाथ किष्किंधेस गेले व त्यांनी तिथे विरूपाक्षाचे दर्शन घेतले. त्यानंतर हेमकूट पर्वत चढून गेल्यावर त्यांना करस्थ नागलिंगाची एक गुहा दिसली. ती गुहा पाहून ते आनंदित झाले. समाधिस्थिती साधण्याकरिता ते तिथेच एकांतात बसले. अनुक्रमे एक अंग साधत त्यांनी सप्तांग योग साधला आणि त्यानंतर ते पंपाक्षेत्री निघाले. पंपाक्षेत्री त्यांनी विरूपाक्षाचे दर्शन घेतले आणि तिथल्या वसिष्ठाश्रमात ते 3 दिवस स्वानंदी निम होऊन राहिले. तिथून ते गंधमादन पर्वतावर गेले आणि तिथून ते स्फटिक शिला, काचेची शिला पाहण्याच्या इच्छेने ऋषींच्या आश्रमात गेले. ती जागा तपोभूमी आहे अथवा नाही हे पडताळून पाहण्याकरिता ते तिथे 9 दिवस आहार वर्ज करून राहिले, परंतु त्यांना त्या अवधीत भूक लागली नाही. तसेच संशय आणि अन्य प्रतिकूल भाव, मनाची बेचैनी तसेच चंचलतेसारखे योगामध्ये विघ्ने निर्माण करणारे समस्त भाव नष्ट झाल्याकारणाने, मनाच्या सर्व वृत्ती एकसूत्रितपणे ब्रह्मीभूत होत असलेल्या त्यांना आढळल्या. ही सर्व लक्षणे ती जागा तपोभूमी असल्याचे सिद्ध करतात हे जाणून ते तिथून पुढे निघाले. तिथून ते पंपा सरोवरी आले आणि सरोवरात स्नान करून प्रभू श्रीरामचंद्राला नमन करून चक्रतीर्थ वाली भांडार पाहून ते चिंतामणी आश्रमात आले. तिथे त्यांना काही सत्पुरुष भेटले, ज्यांच्याशी त्यांनी संभाषण केले. त्यांच्यापैकी एकाने सिद्धनाथांना विचारले, आत्मा म्हणजे काय? तेवढ्यात एक कर्मठ ब्राह्मण, ज्यास कोणतेच धर्मशास्त्र माहिती नव्हते, तो सर्वांना म्हणाला, आपण सर्वजण आपल्या देहालाच मी पण देतो, म्हणून हा देहच आत्मा आहे असे जाण. त्यावर दुसऱ्याने त्याला विचारले, तू देहाला जाणकार समजून त्याला मी समजतोस किंवा अज्ञानरूप जड, आत्मतत्व नसलेला अथवा चेतनारहित देहाला मी समजतोस ते तरी सांग. जर देहाला जाणकार समजत असशील तर तू म्हणजेच देह असे कसे होईल? आणि जर शरीर जड आहे तर त्याला स्नान, भोजनाची काय आवश्यकता? हे ऐकून तो निरुत्तर झाला. तेव्हा तिसरा म्हणाला, आत्मा हा पूर्णपणे ज्ञानरूप असतो. म्हणून जड देह आणि ज्ञानरूप आत्मा हे दोन्ही निश्चितच पूर्णपणे भिन्न आहेत. त्यावर चवथ्याने त्यास विचारले, या ज्ञानरूप देहरहित आत्म्यास जाणे येणे आहे किंवा नाही हे स्पष्ट कर पाहू.
जर तुम्ही त्यास जाणे येणे नाही असे म्हणाल तर त्यास निद्रा, जागृती आणि स्वप्न ह्या तिन्ही अवस्थातून जाणे तसेच सुख आणि दुःख भोगणे कसे शक्य आहे? आत्म्यास जाणे येणे आहे तसेच तो वायूप्रमाणे जड आहे असे म्हणावे तर वायू सुख आणि दुःख दोन्ही जाणत नाही. मन मात्र सुखदुःख जाणते, म्हणून मनच आत्मा होय. ज्या स्थूल, जड अथवा चेतनारहित वस्तू, देहाला अहंभावाने ग्रासलेले आहे अशा देहाशी निगडीत मनाला जाणे येणे आहे. तसेच त्याला सुखदुःखाचे ज्ञानही होते म्हणून मन हाच आत्मा आहे. त्यांच्यापैकी एकजण बौद्ध होता तो म्हणाला, जर बुद्धी करता नसेल तर मनाला प्रेरणा कोण करणार? प्रत्येक कार्याचा कर्ता ही मानवाची बुद्धीच होय. म्हणून बुद्धी हीच आत्मा होय. तेव्हा भाचार्यांचा एक शिष्य म्हणाला, झोपेच्या वेळी बुद्धी लय पावते, त्यावेळी केवळ आनंद मात्र असतो, म्हणूनच आनंद हाच आत्मा होय. हे ऐकून एक शून्यवादी, नास्तिक, म्हणाला, झोपेत आम्हाला काहीही दिसत नाही म्हणजे आत्म्याला अस्तित्व नसावे. हे सर्व उलटसुलट वादविवाद ऐकून सिद्धारूढ उठले आणि त्यांनी विचारले, आत्म्याला अस्तित्व नाही असे तू माहिती असल्यामुळे म्हणत आहेस किंवा केवळ अजाणतेपणे म्हणत आहेस? हे शून्यवाद्या, हे आम्हाला तू सांग. अरे, आत्मा म्हणजे अस्तित्वाची खाण आहे असे श्रुती सांगतात अर्थात आत्मा म्हणजेच ब्रह्म होय. त्यावर एक प्रारब्धवादी म्हणाला, परंतु आत्मज्ञानी व्यक्तीला देखील प्रारब्ध कर्म चुकत नाही. तसेच त्याच्या पूर्वजन्मातील कर्मानुसार त्यास सुखदुःखे मिळत राहतात त्याचे काय? तेव्हा सिद्धारूढ त्याला म्हणाले, मनुष्याला मिळणारी सुखदुःखे ही विषयवस्तूंवर आधारित आहेत किंवा त्याच्या मनोवृत्तींवर आधारित आहेत असे तू म्हणशील परंतु यामधील पहिल्या गोष्टीचा विचार करताच ती गोष्ट असंभव आहे हे कळून येते. सुखदुःखे जर विषयवस्तूंवर अवलंबून आहेत असे म्हणशील तर एकाच विषयवस्तूने मिळणाऱ्या सुखात भिन्न व्यक्ती, त्यांची परिस्थिती आणि काळ यांमुळे भेद आहे असे दिसून येते. ज्या विषयवस्तूमुळे निरोगी मनुष्यास सुख प्राप्त होते त्याच वस्तूमुळे रोगी मनुष्यास दुःख प्राप्त होते म्हणून सुखदुःखे ही विषयात्मक नाहीत. जर सुखदुःखे ही मनोवृत्तींवर आधारित आहेत असे म्हणशील तर मनाच्या धर्माचा किंवा वृत्तींचा मनावर परिणाम होत नाही. ज्याप्रमाणे उष्णता अग्नीला बाधू शकत नाही त्याप्रमाणे सुखदुःखे ही आत्म्याला बाधत नाहीत. त्यावर तो पुन्हा म्हणाला, सुखदुःखे हे तर मनाचे धर्म आहेत असे असता ते का बरे आत्म्यास बाधू नयेत? तेव्हा सिद्धारूढांनी उत्तर दिले, आत्मा हा निद्रा आणि समाधीमध्ये राहतो, ज्या ठिकाणी मनाला जागा किंवा प्रवेश नसतो. म्हणूनच मनाचे धर्म आत्मज्ञानी व्यक्तीला विचलित करू शकत नाहीत. त्यावर तो वादी म्हणाला, तुमच्या म्हणण्यानुसार ज्ञानी व्यक्तींच्या संदर्भात नाभुक्त क्षीयते कर्म, अर्थः पूर्ण भोगल्याशिवाय केलेल्या कर्माचा नाश होत नाही. हे श्रुतिवचन खोटे ठरेल. त्याविषयी हे ज्ञानी पुरुषा तुझे काय मत आहे? त्यावर सिद्धारूढ म्हणाले, तुम्ही सांगितलेले वचन निश्चितच श्रुतींमध्ये आहे. परंतु हे वाक्य अज्ञानी पामर लोकांच्या मनामध्ये कर्मभय निर्माण करण्याकरिता दिले आहे. ज्ञानी व्यक्तीच्या संदर्भात हे वाक्य पूर्णपणे अप्रमाण ठरते. सिद्धयतींचे हे बोल ऐकून सर्वांना अतिशय आनंद झाला. ते मनोमनी म्हणाले की हे सिद्धारूढ स्वामी धन्य होत. त्या दिवशी तिथे राहून दुसऱ्या दिवशी सिद्धनाथ तिथून निघाले व लवकरच ते तिरुपती क्षेत्री पोहोचले व तिथे त्यांनी श्रीव्यंकटेशाचे दर्शन घेतले. तिथून ते निघाले असता वाटेत जरी त्यांना अनेक सुखदुःखांना सामोरे जावे लागले तरी देखील मनी न डळमळता, ब्रह्मचिंतनी राहून त्यांनी ती सहन केली. त्यांच्या अंगावर एक तोकडे वस्त्र, भिक्षेकरिता हातांची ओंजळ हेच पात्र आणि अंधार पडल्यावर झोपण्याकरिता पृथ्वी हीच त्यांची शय्या. अशा प्रकारे ते यात्रा करीत होते.
काही लोक त्यांना उन्मत्त समजून दगड धोंड्यांनी मारून जखमी करीत तर काही लोक त्यांना रोग झाल्यामुळे ते अशक्त झाले असावेत या समजुतीने त्यांना जवळ येऊ न देत. काही लोक म्हणत, न जाणो कोणते कुलगोत्र आहे कुणास ठाऊक, आणि त्यांचा संसर्ग पूर्णपणे टाळत तर काही लोक त्यांची निरपेक्ष वृत्ती पाहून त्यांना ज्ञानी पुरुष, आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी किंवा परिपक्व ब्रह्मवेत्ता असे समजून त्यांना अन्नादी देत. तिथून सिद्ध शिवकांचीस गेले व त्यांनी तिथे परशिवाच्या मूर्तीचे तसेच विष्णुकांचीस जाऊन तिथे श्रीवरदराजाचे दर्शन घेतले. वाटेत त्यांना एका ब्राह्मणाने पाहिले आणि त्याच्या मनात विचार आला की हा जडभरतासारखा एखादा ब्रह्मज्ञानी असावा. सिद्धांची निरपेक्ष वृत्ती व आनंदी चेहरा पाहून त्या ब्राह्मणाने त्यांचा हात धरून त्यांना आपल्या घरी त्यांची पूजा करण्याकरिता नेले. या थोर व्यक्तीच्या पूजनाने उत्तम फलप्राप्ती होईल या भावनेने त्याने सिद्धांना बसण्यास आसन देऊन त्यांची षोडशोपचारे पूजा केली. त्यावर त्यांच्यापुढे हात जोडून त्याने प्रार्थना केली, मी असे ऐकले आहे की ब्रह्मज्ञानी व्यक्तीच्या दर्शनाने आणि पूजनाने तत्काळ फळ मिळते. तेव्हा सिद्धगुरूंनी त्याला विचारले, खरे सांग तू कोण आहेस? तो म्हणाला, हा जो माझा देह दिसत आहे निश्चितपणे तो देह म्हणजेच मी. सद्गुरू म्हणाले, देह हा पंचमहाभूतांनी बनलेला आहे. जेव्हा तुझा हा देह पंचमहाभूतात विलीन होईल तेव्हाही तू शुद्ध आणि निष्कलंक असाच राहशील तर तू कोण आहेस हे सांग पाहू. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, तर मग मी निश्चितच बुद्धी सोबत असणारा आणि अनेक लोकी, भूर्लोक, भूवरलोक, स्वलोक, प्राचपत्य, जनलोक, तपोलोक, सत्यलोक, ही जमिनीवरील 7 लोके व महाकाल, अंबरीश, रौरव, महारौरव, कालसूत्र, अंधतामिस्त्र, अवीची ही जमिनीखालची 7 लोके मिळून 14 लोके आहेत. मनुष्याच्या कर्मानुसार मृत्यूनंतर त्याचा प्राण वरीलपैकी कोठेही जाऊ शकतो, संचार करणारा प्राण आहे. त्यावर सद्गुरू त्यास म्हणाले, झोपेमध्ये बुद्धी लय पावते तेव्हा तू कोण असतोस? त्यावर ब्राह्मण म्हणाला, मला माहिती नाही. तेव्हा सिद्ध म्हणाले, तुला माहिती नाही हे तू निश्चितपणे जाणतोस, परंतु त्याविषयी तुला एक शब्दही बोलता येत नाही. ते ज्ञानरूप तूच आहेस. ब्राह्मण म्हणाला, ज्याने मला माझे ज्ञानरूप अनुभवाला आणून दिले अशा महात्म्याचे दर्शन मला उघडपणे फलदायक झाले आहे. असे म्हणून त्याने सिद्धांचे पाय धरले. तिथून सिद्ध श्रीवरदराजाचे दर्शन घेऊन निघाले आणि संचार करीत चिदंबर क्षेत्री आले. तिथे त्यांनी रहस्यस्थान पाहिले. तिथून निघाल्यावर वाटेत पाऊस त्यांना स्नान घाली आणि सूर्यकिरणे त्यांचे अंग सुकवीत असत, त्याकरिता ते स्वप्रयत्न करीत नसत. लोकांनी दिलेल्या अन्नावरच उदरभरण करून देहाचे ते रक्षण करीत परंतु देहचिंता करणे मात्र त्यांना ठाऊकच नव्हते. कोणी त्यांचे पूजन केले अथवा कोणी त्यांना जरी मारले तरी त्या सर्वांशी ते समभावाने वर्तन करीत. कुंभकोण क्षेत्री कुंभेश्वर, तंजावरात तंजेश्वर पाहून ते श्रीरंग क्षेत्री श्रीरंगनाथाच्या दर्शनाकरिता गेले. वाटेत एका कुणब्याने त्यांना विचारले, तू नक्कीच एका मृतदेहासारखा दिसत आहेस परंतु वायुवेगाने धावत आहेस. जर तू धष्टपुष्ट असतास तर किती वेगाने धावला असतास? त्यावर सिद्ध म्हणाले, खूप अन्न खाल्ले असता शक्ती येत नाही. त्याकरिता मनुष्याची मनोवृत्ती सदैव ब्रह्माकार, ब्रह्मरूप असावी. श्रीरंगनाथाचे दर्शन घेऊन ते जंबुकेश्वराठाई आले व तिथून ते देवी मीनाक्षीच्या दर्शनाकरिता मदुराई क्षेत्री आले. तिथे ते मंदिरात गेल्यावर एक ब्राह्मण त्यांना म्हणाला, तू तर पूर्णपणे चांडाळ दिसत आहेस, तेव्हा तू मंदिरात प्रवेश करू नको. असे म्हणून तो सिद्धांना मंदिरात प्रवेश करण्यास प्रतिबंध करू लागला. सिद्ध म्हणाले, सध्या तुझ्यात क्रोधाचा चांडाळ शिरला आहे.
जेव्हा तू इतरांकडून पैसे मागतोस तेव्हा तुझ्यात आशेचा चांडाळ शिरलेला असतो. निराश होतोस तेव्हा आणखी एक चांडाळ तुझ्यात शिरतो. अशा प्रकारे तुझ्यासोबत तिन्ही चांडाळ एकदमच निघाले आहेत. त्यांच्या वाक्याला उत्तर देता न आल्याने तो ब्राह्मण गडबडून गेला आणि म्हणाला, तुझ्याशी बोलताना मी माझे कर्माचरण विसरलो. त्यावर सिद्ध म्हणाले, तर मग आता तुझ्या देहात कर्मभ्रष्ट चांडाळ प्रवेश करील. ते ऐकून तो ब्राह्मण पश्चात्ताप पावला आणि माझे रक्षण करा, असे म्हणून त्यांच्या पायी लागला आणि त्यानंतर स्वगृही गेला. त्यावर सिद्धावधूत देवळात गेले आणि त्यांनी देवी मीनाक्षीची पूजा पाहिली. तिथून ते कावेरी नदीतीरी गेले आणि शांतभावाने आसन घालून तिथेच बसले. तो ब्राह्मण घरी पोहोचताच त्याला सिद्धावधूतांची आठवण झाली आणि तो मनी म्हणाला की त्या महात्म्याला घरी बोलावून भोजन द्यावे. ब्राह्मण त्यांना शोधत निघाला. नदीतीरी येऊन पाहतो तर अवधूत निवांतपणे तिथे बसलेले त्याला दिसले. त्याने त्यांना विनंती केली, हे साधूवर्या, आज आमच्या घरी तुम्ही भोजनास यावे. जेव्हा हा ब्राह्मणाने त्यांना अत्यादरपूर्वक विनंती केली तेव्हा सिद्धगुरु म्हणाले, तुझ्या घरापर्यंत आम्हाला चालवत नेशील तर तुला थोडेच पुण्य प्राप्त होईल. पण जर तू इथेच भोजन आणून देशील तर तुला 10 पट अधिक पुण्य प्राप्त होईल. सुहास्यवदनाने केलेले महात्म्याचे ते भाषण ऐकून ब्राह्मण घरी परतला आणि ताबडतोब नैवेद्य घेऊन पुन्हा आला. सिद्धनाथांनी ते मिष्टान्न सेवन केले. त्या ब्राह्मणाला घरी पाठवून दिले आणि त्याच ठिकाणी त्यांनी ब्रह्मानंदात निमग्न राहून शयन केले. तिथून पुढे ते रामेश्वराचे दर्शन घेऊन येतेवेळी त्यांनी रामझरोक्यात एक योगीश्वर पाहून त्याला विचारले, कोणते अंग तुम्हाला सफल झाले? तो म्हणाला, आसनाचे अंग हे एकच मला देहाच्या पूर्ण आरोग्याने आणि सौष्ठवाने समजले. ते ऐकून सिद्ध संतोषले. तिथून धनुष्कोटीला जाताना एका स्नान करणाऱ्या व्यक्तीला त्यांनी विचारले, देह स्वच्छ आहे हे जाणून स्नान करतोस किंवा अस्वच्छ आहे म्हणून स्नान करतोस? तो म्हणाला, निश्चितच देह हा अस्वच्छ आहे. सिद्ध म्हणाले, ते तुला कसे कळले? तो म्हणाला, जन्म झाल्यानंतर माझ्यावर केल्या गेलेल्या धार्मिक संस्कारांमुळे मी हे जाणले आहे. तेव्हा तो मूर्ख आहे असे समजून सिद्धेतीवर पुढे निघाले. तिथून तिरुनेलवेल्लीस जाऊन त्यांनी तिरुनलस्वामीचे दर्शन घेतले. तिथे एक मनुष्य ध्यानस्थ बसलेला पाहून सिद्धांनी त्याला विचारले, तुम्ही करीत असलेली उपासना पूर्णपणे माहिती असलेली, ज्ञात आहे की माहिती नसलेली, अज्ञात आहे? कारण ज्ञात उपासनेत द्वैत असत नाही. ज्याच्याविषयी चिंतन करावयाचे, ध्यात व ध्येय, मोक्ष हे दोन्ही एकच होत असल्याने, अशा प्रसंगी ध्यान अथवा चिंतन कसे घडू शकेल? जर तू तुझी उपासना अज्ञात आहे असे म्हणशील तर एखादा ध्याता, ध्यान करणारा चिंतन करणाऱ्या गोष्टीविषयी काहीच माहिती नसताना कसे बरे ध्यान करू शकेल? तो म्हणाला, बुद्धिगम्य, बुद्धीला कळणारे, ज्ञानापेक्षा भिन्न असे हे ज्ञान प्राप्त करण्याकरिता मी शास्त्राच्या मदतीने ध्यान करीत असतो. कारण त्यास अढळ अशी श्रद्धा कारणीभूत आहे. त्यावर सिद्ध म्हणाले, कशाकरिता? तो म्हणाला, शास्त्रात पारंगत असलेल्या व्यक्तींची देवतांवर श्रद्धा नसल्याकारणाने त्यांना ध्यान करणे जमत नाही. परंतु उपासकास श्रद्धा हीच मुख्य असते. म्हणून मी अशा प्रकारची उपासना करीत असतो. तो सांप्रदायिक आहे असे समजून सिद्धारूढ तिथून निघाले. तिथून तोताद्री क्षेत्री जाऊन त्यांनी श्रीनारायणमूर्तीचे दर्शन घेतले व तिथून ते पुढे निघाले. पुढे तिरकरम देवालयी जाऊन त्यांनी लंची नारायणाचे दर्शन घेतले व तिथे ते 9 दिवस राहिले. तिथे एका शास्त्रीने येऊन त्यांना विचारले, तू स्नानादी कर्मे का बरे करीत नाहीस? तेव्हा सिद्ध त्यांना म्हणाले, कर्मे करून जे संस्कार होतात अशा कर्मसंस्कारांमुळे बुद्धीला या तसेच परलोकांमध्येही बंधन पडते. शास्त्रोक्त पद्धतीने कर्माचे आचरण केल्यास जीवात्म्यास उत्तम लोकाची प्राप्ती होते.
परंतु पुण्य संचय संपल्यावर जीवात्मा या मर्त्यलोकी कर्म करण्याकरिता परत येतो. अशा प्रकारे जेव्हा अनेक जन्म, मरणाचे फेरे घेऊन जीवात्मा कंटाळतो आणि मग कर्म त्यागतो तेव्हा त्यास अशा कर्मबंधनातून निवृत्ती होते. परंतु जोपर्यंत जीवात्मा कंटाळत नाही तोपर्यंत त्यास वेदश्रुती कर्माचरण करण्यास सांगतात. जेव्हा वैराग्याचा अग्नी बुद्धीमध्ये भडकतो तेव्हाच श्रुती त्यास कर्माचरण निवृत्तीचा मार्ग दाखवितात. सिद्धांनी मुमुक्षुदशेत असल्यावेळीच कर्माचरण सोडल्याकारणाने त्यांना हा प्रश्न पडलाच नाही. सिद्धांचे वरील प्रकारचे बोलणे ऐकून शास्त्रीने त्यांना दीनभावाने वंदन केले. अशा प्रकारे जिथे जिथे सिद्ध गेले तिथे तिथे त्यांनी लोकांना वेदांत मार्गाविषयी उपदेश केला की, सद्गुरुनाथ भेटल्यानंतर कर्मबंधनातून जीवात्मा मुक्त होतो. जीवात्म्यास इच्छा व आसक्तींचा नाश होण्याचा तसेच दुःखरहित होण्याचा उत्तम मार्ग सद्गुरुनाथच दाखवितात. असो, ज्याचे श्रवण केल्याने सर्व पापे भस्म होतात, अशा या श्रीसिद्धारूढ कथामृताचा गोड असा हा 5वा अध्याय श्री शिवदास श्रीसिद्धारूढ स्वामींच्या चरणी अर्पितो. सर्वांचे कल्याण होवो. श्रीगुरु सिद्धारूढ चरणारविंदार्पणमस्तु. 5.